नमस्कार, मी अशोक चिंचोले. बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल संपादक. प्रेक्षको, 2 दिवसापूर्वी लातूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरव गाथा नावाचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचं आयोजन राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाने केलं होतं. राज्यभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे कार्यक्रम लाखो रुपये खर्च करून घेण्यात येत आहेत. लातूरमध्ये 23 मार्च रोजी हा कार्यक्रम झाला. पण या कार्यक्रमाची अवस्था एवढी वाईट अशी झाली की त्या सभागृहामध्ये केवळ 16च प्रेक्षक होते आणि त्यांच्या संचामध्ये साधारणतः 30 एक कलाकार असतील. एवढी वाईट अवस्था या कार्यक्रमाची झाली. शासन चांगल्या उद्देशानं कार्यक्रम आयोजित करतं आहे, पण प्रशासकीय यंत्रणा आहे ती योग्य पद्धतीने राबवत नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पुढाकार घेऊन अहिल्यादेवी होळकर यांच्या 30 जन्मशताब्दी निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत आणि अहिल्यादेवी होळकर यांचे लोककल्याणकारी कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत जावेत यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पण लातूरचा कार्यक्रम पूर्णपणे फेल गेला. का तर प्रशासकीय यंत्रणा प्रचंड उदासीन होती आणि या कार्यक्रमाला आपल्या लातूर जिल्ह्यातील एक ज्येष्ठ विचारवंत सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष भिंगे सर हे गेले होते. आपण या कार्यक्रमाच्या संदर्भात त्यांच्याशीच विचार विनिमय करू आणि नेमकं काय झालं विचारू. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही कार्यक्रमाला गेले होते या गौरव गाथेला. काय वाटलं, काय कमी होतं त्यात? कार्यक्रम 6 वाजता सुरू होणार होता, पण 2 ते 2.5 तास उशिरा कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम उशिरा सुरू व्हायचं कारण असं की कार्यक्रमाचे जे काही संयोजक होते आणि आम्ही पण लोक पण की प्रेक्षकांची वाट बघत होतो. अरे बाप. म्हणजे 2.5 तास प्रेक्षकांची वाट बघितल्याच्या नंतर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे 15-16 लोक तिथे कार्यक्रमाच्या हॉलमध्ये उपस्थित झाले आणि मग कार्यक्रम सुरू करावा लागला. अर्थात कोणी मोठा माणूस शहरातला नसल्यामुळे त्या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्याची विनंती मलाच करण्यात आली आणि मी त्याचं उद्घाटन केलं आणि कार्यक्रम सुरू झाला. पण जे दृश्य होतं किंवा चित्र होतं, तुम्ही म्हणता ते अतिशय शरम वाटावी कुणालाही. कारण एवढा मोठा कार्यक्रम, शासन याच्यावर हजारो लाखो रुपये खर्च करतं आणि त्याच्यावर विकास खारगे साहेबाचे विनीत म्हणून जे नाव आहे ते माननीय मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव तथा अप्पर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग हे जे आहेत विकास खारगे साहेब यांचं नाव विनीतमध्ये आहे आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री बिभीषणजी चौरे यांचंही नाव विनीतमध्ये आहे. यांनी विनीतमध्ये नावं टाकून स्थानिक जो कोणी संयोजक असेल या कार्यक्रमाचा त्याने कसलीही तयारी न करणं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि हा एका अर्थानं शासनाच्या कार्यक्रमाला विफल करतायत की काय प्रशासकीय अधिकारी. का प्रशासकीय अधिकाऱ्यांना अहिल्यादेवीचं हे जे काही गौरवगाथा नावाचा कार्यक्रम आहे या गौरवगाथामध्ये काही रस नाही का मनातून कुठेतरी द्वेष भावना आहे अशी शंका तिथं जे काही प्रेक्षक आले होते 15-20 जण ते सगळेजण व्यक्त करीत होते आणि त्यांच्यात भयंकर नाराजी होती, संताप होता, राग होता आणि याची कंप्लेंट कुठं करावी याचा पण ते विचार करत होते. परंतु आजच्या काळात संताप व्यक्त करण्याच्यासाठी रस्त्यावर येण्याच्यासाठी लोकांना वेळ नाही. असं काही करता आलं का? हे अहिल्यादेवी होळकर यांच्या संदर्भात हा कार्यक्रम होता. असाच कार्यक्रम अन्य महापुरुषांच्या जर संदर्भात असता आणि तिथं ह्या प्रशासनाची अशी जर अवस्था असती
तर काय झालं असतं असं? लोक संतप्त झाले असते आणि हो. ते शासनावर, हो. शासकीय कार्यालयामध्ये, हो. म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय असो हो. किंवा माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्याचं कार्यालय असो, हो. याच्यावर जाऊन हल्लाबोल केला असता, बरोबर. अपमानित केलं असतं त्या अधिकाऱ्यांना, होय. चिडले असते आणि कदाचित शहरात गोंधळ उडाला असता, बरोबर. अशांतता निर्माण झाली असती, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आणि या निमित्ताने असं होऊ नये हो. याची काळजी किमान या पुढच्या काळात तरी महाराष्ट्र सरकारनं घ्यावी, अशी मी या मंचावरून, आपल्या मंचावरून सरकारला विनंती करेन. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं. राज्यभर हे करतात कार्यक्रम असे. पुण्यातला कार्यक्रम तर अत्यंत हाऊसफुल झाला, पण लातूरचा कार्यक्रम अयशस्वी झाला असं म्हणावं लागेल, किंवा जो उद्देशासाठी हे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तो झाला नाही. याला जबाबदार असणाऱ्या जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यासाठी काय करावं असं तुम्हाला वाटतं, किंवा काय त्याला शिक्षा केली पाहिजे, किंवा त्यांची चौकशी केली पाहिजे, किंवा आणखी काय? नाही, माझं असं मत आहे की हे कार्यक्रम असफल का होता, तर इथले लोक पण जागृत नाही. बरं. लोकांमध्ये जागृती असली पाहिजे ना, कारण हे कार्यक्रम शासन जरी करीत असलं तर लोकांच्या पैशातून कार्यक्रम होत असतात. आम्ही टॅक्स भरतो आपण सगळे, म्हणून सरकार चालतं. सरकार निरनिराळ्या कार्यक्रमावर, लोकहिताच्या कार्यक्रमावर पैसे खर्च करीत असतं. तो पैसा आपला आहे. म्हणजे लोकांना हे वाटलं पाहिजे मनापासून की हा आमचा पैसा आहे आणि त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. शासनाची कुठलीही योजना असू द्या, ती असफल होता कामा नये. म्हणजे लोकांचा सहभाग त्यात असला पाहिजे. अधिकारी अतिशय सर्व क्षेत्रात, याबाबतच नाही, निरनिराळ्या योजनांच्या अनुषंगाने तुम्हाला असं बघायला मिळेल की शासनाच्या योजना 50% पण सफल होत नाही, किंवा त्या योजनांचं उद्दिष्ट 50% उद्दिष्टे साध्य होत नाही. कारण प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः आतपासून इथपर्यंत बिघडलेली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, किंवा तुम्हाला माहिती आहे की या कार्यक्रमाची साधी बातमी स्थानिक वर्तमानपत्रात, कुठल्याही वर्तमानपत्रात नाही. कुठेही शहरात पोस्टर चिटकवलेलं नव्हतं. कुणालाही इन्फॉर्म केलं नाही. काय यात असंही आहे, आता नेहमी असं होतंय की शासनच, म्हणजे आता स्वतः शासन सहभागी होऊन हे कार्यक्रम करत नाहीत असं काही वाटतंय का? आणि मग शासन कशा पद्धतीने अशा योजना राबवतंय किंवा असे कार्यक्रम राबवतंय? नाही, शासनाची जे काही मंत्रिमंडळाने निर्णय घेतला, एजन्सी आता तुम्हाला मंत्रिमंडळाने निर्णय घेतला तर त्यांचा सदहेतू असेल. पुण्यश्लोक आहे अतिविचा त्रिशताब्दी उत्सव इथे उत्साहाने साजरा व्हावा आणि तो चांगला करावा. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरला मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. आणि त्यांना पण या कार्यक्रमातून आनंद मिळेल असंही वाटलं असेल. आणि त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्शही खालपासून वरपर्यंत सगळ्यांनी घ्यावा अशी भावना त्या पाठीमागे असू शकते. परंतु अलीकडे काय होते माहिती आहे का, शासनाची कुठलीही योजना असो, कुठलाही कार्यक्रम असो, तो कंत्राटदारांच्या हाती दिला जातो. बरोबर. म्हणजे आता लातूर जिल्ह्यामध्ये 20 कार्यक्रम घ्यायचे, तर एक कंत्राटदार नेमला जातो. त्याला 50 लाख, 1 कोटी, 5 कोटी काय द्यायचे ते दिलेले असतात, आणि तो कंत्राटदार आपल्या पद्धतीनं असे कार्यक्रम राबवितो आणि मोठी रक्कम तो आपल्या खिशात टाकतो. म्हणजे तो नफा तोट्याचा किंवा केवळ फायद्याचा विचार करून त्या कार्यक्रमाचं स्वरूप ठरवतो. आणि एक पैसा वाचवायचा, म्हणजे स्वतःसाठी त्याला वाचवायचे, तर तो जास्तीत जास्त पैसे आपल्या खिशात टाकून निघून जातो. हा बेजबाबदारपणा आहे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. नाही, आश्चर्य असं आहे की शासन अशा योजना आणि मोहिमा राबवत असताना त्यांचं एक माहिती व जनसंपर्क विभाग आहे स्वतंत्र, त्यांचा अधिकारी आहे, त्यांचा स्टाफ आहे. इथं तालुका दंडाधिकारी असतो, म्हणजे तहसीलदार असतो, जिल्हाधिकारी असतो. आणि आमची माहिती अशी आहे की या कार्यक्रमाचं त्यांना थोडी कल्पना नाही.
तर केवळ म्हणजे गुत्तेच द्यायचे आहेत किंवा खाजगी व्यक्तीकडूनच असे कार्यक्रम राबवायचे आहेत असंच चाललं आहे. आणि आता तुम्ही लोक असं म्हटलं तर अहिल्यादेवी आणि लोक म्हणजे मग धनगर समाज की पूर्ण समाजातील व्यक्ती असं एक काय अपेक्षित आपल्याला? नाही, मी असं मानतो की महाराष्ट्रातील सगळे सजग नागरिक, होय. केवळ धनगर समाजापुरता हा विषय नाही. हो. आणि महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेऊन कार्यक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. तर महाराष्ट्र शासन काही हे धनगरच नाही. बरं. हो. काय आणि अहिल्यादेवींच्या जीवनाचा सर्वात मोठा आदर्श असा राहिलेला आहे की अतिशय धर्मनिरपेक्ष वृत्तीनं होय. गोरगरिबाच्या कल्याणासाठी त्यांनी काम केलेलं आहे. हिंदू, मुसलमान, दलित आणि सवर्ण असा काही भेदभाव त्यांच्या राजवटीत, त्यांच्या कार्यकाळात नव्हता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मला जी माहिती वाचायला मिळाली ती अशी की दररोज अहिल्यादेवीच्या पंक्तीला वाड्यावर 321 लोक असायचे भोजनासाठी. तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जाती धर्माचे लोकांची यादीच होती त्या 321. तर त्यात भिल्ल लोक असायचे, त्यात भंगी असायची. म्हणजे अशा निराळ्या जातीच्या लोकांना एका पंक्तीत बसून दररोज जेवण दिलं जात असे. म्हणजे इतका आदर्श कारभार, इतका आदर्श जीवन, काय गंगा जल निर्मल असं त्यांच्या जीवनाचा उल्लेख केला जातो. तर हा आदर्श कुठलेही शासनकर्ते असले तरी काय वाटेल तर हा आदर्श लोकांच्या पण गेला पाहिजे आणि लोक आपल्या अधिकारापर्यंत जागरूक झाले पाहिजे. अनेकदा असं होतं की एखादा आता इतिहास आहे, अहिल्यादेवींचा इतिहास लिखित स्वरूपात असेल, पुस्तक स्वरूपात असेल, त्याचा एवढा परिणाम होणार नाही. पण दृश्य म्हणजे आहे, नाट्य स्वरूपात आहे, चित्रपट स्वरूपात आहे, असं पोवाड्याच्या स्वरूपात आहे, असं केलं तर त्याचा एक परिणाम चांगला होतोय असं वाटतंय. एक काही उदाहरण आपण काय सांगू शकता या संदर्भात? दृश्य कला माध्यम जागृतीचं सर्वात प्रभावी माध्यम आहे असं म्हटलं जातं. कारण ते फार पटकन लोकांच्या हृदयाला जाऊन भेटतं. ते बघितल्यामुळे त्याला ते लगेच अपील होतं. तुम्ही साधं उदाहरण घ्या, छावा हा सिनेमा आला. छावा कादंबरी काही काल लिहिलेली नाही, अनेक वर्ष होती ना, लोक वाचतच होते. पण ते दृश्य माध्यमामधून जेव्हा आलं तर त्याचे परिणाम काय झाले हे आपण काल परवा बघितलेलं आहे. म्हणजे इतकं हे माध्यम प्रभावी आहे. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जीवन हे या माध्यमातून, दृश्य माध्यमातून शासनाने आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही गोष्ट, याबाबत मी शासनाला धन्यवाद देतो. पण त्याची अंमलबजावणी जर नीट होत नसेल तर हे सगळे प्रयत्न, घेतलेला निर्णय, त्यावर होणारा खर्च हे सगळंच्या सगळं विफल होणार आहे. माझी शासनाला नम्र विनंती आहे की हे विफल होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यावी आणि हा कार्यक्रम लातूरातील जनतेला पुन्हा एकदा बघायला मिळेल याची सोय करावी. तर ते काही सार्थक, या कार्यक्रम आयोजित केल्याचं काही सार्थक होईल. आणि ज्यांनी हा कार्यक्रम विफल करण्याचा प्रयत्न केला त्यांना त्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि कायद्यानुसार जी काही शिक्षा असेल त्यांना ती द्यावी. अनेकदा शासन आहे ना चांगल्या पद्धतीनं म्हणजे धोरणं आखतंय, पण त्याची अंमलबजावणी प्रशासनावर देतं, मग त्याकडे अधिकचं असं लक्ष देत नाही. तर यावरही काही झालं पाहिजे ना, नाहीतरी तुम्ही पुढं व्यवस्थित काहीतरी होईल या अपेक्षेनं जात राहाल, मागे आणखी वेगळंच काही होईल. होय, नाही, आपल्याला कल्पना आहे आणि मला पण कळलेलं आहे की आपल्या काही मित्रांनी इथल्या जिल्हाधिकाऱ्याला जाऊन विचारलं की असा कार्यक्रम झाला आणि जिल्हाधिकाऱ्याने काय भूमिका पार पाडली आहे. तर ते असं म्हणाले की आम्हाला यात किंचितही त्याची कल्पना नव्हती. आम्हाला इन्फॉर्म करण्यात आलं नाही, कुणीच आम्हाला इन्फॉर्म केलं नाही. मग माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्याला असं विचारण्यात आलं की तुम्ही काय रोल केला. माहिती आणि जनसंपर्क अधिकाऱ्याचं कामच हे आहे की लोकांनाही माहिती देणे आणि लोकांमध्ये काय चाललेलं आहे याची माहिती शासनाला देणे. पण हे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी असं म्हणाले
की आम्हाला याची काही कल्पना नव्हती, कोणी आमच्याशी संपर्क केला नाही, कुठलंही शासनाचं पत्र नाही. तर हे खरं आहे का, याचा पण तडा लागला पाहिजे आणि याची चौकशी करून शासनाने जर हे दोषी असतील तर यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली पाहिजे. लातूरमध्ये धनगर समाजाची संख्या मोठी आहे आणि या कार्यक्रमाची अशी वाट लावल्यामुळे या सगळ्यांनी मिळून या धनगर समाजामध्ये अतिशय तीव्र संतापाची भावना आहे आणि हा संताप कुठल्या माध्यमातून व्यक्त होईल हे मी नाही सांगू शकणार, परंतु शासनाने याची दखल घ्यावी आणि हा कार्यक्रम परत लातूरात सादर करावा आणि सगळ्या लोकांना इन्फॉर्म करून सादर करावा, अशी मी सरकारला विनंती करेन. हे आहेत प्राध्यापक सुभाष भिंगे सर यांनी या कार्यक्रमाच्या संदर्भात प्रशासनानं जे बेजबाबदारपणा दाखवला त्याबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. पाहूयात या परिसरातील समाज बांधव किंवा नागरिक जनता काय करते आणि आमचं या चॅनेलच्या वतीनं सरकारला विशेष करून सांस्कृतिक कार्य विभागाला असं आव्हान आहे की असं का तुम्ही करता की एक अत्यंत चांगले कार्यक्रम तुम्ही राबवता घेता आणि त्याची अंमलबजावणी कोणावर तरी सोपवता आणि तो काहीतरी करून जातो आणि स्वतःची तुंबडी भरतो किंवा स्वतःचे मानधन घट्ट करतो. अशा पद्धतीनं व्हायला नको. शासनानं या संदर्भात गंभीरपणे दखल घ्यावी आणि भिंगे सर यांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी गौरव गाथा हा कार्यक्रम पुन्हा एकदा लातूर जिल्ह्यामध्ये व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.